नमस्कार. दिनांक 27 जुलै 2026 पासून शनी महाराज वक्री अवस्थेत असणार आहेत. तर आमच्या काही दर्शकांनी मला विनंती केली, की गुरुजी, ह्या वक्री गतीचा ज्या काही राशींवर किंवा नक्षत्रांवर जो काही विशेष परिणाम जाणवणार आहे, तर त्याविषयी आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करावे. या हेतूने आपण आज हे पुन्हा चित्रीकरण करीत आहोत. याचा भाग 1 पूर्वी प्रदर्शित झालेला आहे. आजच्या भागात आपण पाहणार आहोत, की वक्री गती म्हणजे काय थोडक्यात, आणि ह्याचा राशींवर किंवा नक्षत्रांवर कुठला विशेष परिणाम होणार आहे, तर याविषयी आपण चिंतन करूया. आज सांगायचा मुद्दा काय, तर 27 जुलै 2026 पासून 11 डिसेंबर 2026 पर्यंत शनिदेव हे वक्री अवस्थेत असणार आहे. आता अनेकांच्या मनात अशी एक भीती निर्माण होते, की शनी वक्री झाले म्हणजे नक्की काय झालं, आता संकटांची मालिका तर नाही ना सुरू होणार. परंतु शास्त्र मात्र असं सांगत नाही. बृहत पाराशर होराशास्त्र असे सांगते, की ग्रह हे आपल्या कर्माचे फलदाते आहेत. त्यामुळे शनी महाराज हे देखील आपल्या कर्माचं परीक्षण करून त्यांचं उत्तम फल देणारे असे असल्यामुळे त्यांना कर्मफलदाता असंही म्हटलं जातं, कारण ते न्यायाची देवता आहेत. राजा असो, रंक असो, श्रीमंत असो वा दीन असो म्हणजे गरीब असो, शनिदेव सर्वांना समान न्याय देतात. म्हणूनच तर त्यांना कर्मफलदाता असे म्हटले जाते. आता पाहूया शनी वक्री होणे म्हणजे काय. तर जेव्हा पृथ्वीच्या गतीमुळे शनी आकाशात मागे चालल्यासारखा दिसतो, त्या अवस्थेला वक्री म्हणतात. प्रत्यक्षात शनी मागे जात नाही, शनी ग्रह काही मागे मागे जात नाही. हा पृथ्वीवरून तिथे पाहताना होणारा दृष्टीभ्रम आहे. पण याचा ज्योतिषशास्त्रात या अवस्थेला विशेष महत्त्व मात्र सांगितलेलं आहे. वक्री शनी म्हणजे अपूर्ण राहिलेली कर्मे, जुने व्यवहार, जुनी देणी घेणी, न्यायालयीन प्रकरणे, नोकरीतील दायित्व म्हणजे जबाबदाऱ्या आणि जीवनातील अपूर्ण धडे पुन्हा पुन्हा समोर येतात. या कर्मांशी जे काही संबंधित कार्य आहे, त्या गोष्टी करायला लागतात किंवा तशा गोष्टी घडून येतात. आता आपण पाहूया कोणत्या राशींनी या काळात विशेष काळजी घ्यायची आहे. तर पहिली आहे मीन रास. 7.5चा मध्य टप्पा असल्यामुळे संयमाची परीक्षा या लोकांची होऊ शकते. मीन राशींच्या लोकांची यामध्ये खर्च वाढू शकतो किंवा मानसिक ताण, अकारण मानसिक ताण येऊ शकतो. लहान सहान गोष्टीतनं सुद्धा होऊ शकतं. आता प्रत्येकाची कुंडली ग्रहांची स्थिती हे वेगवेगळी आहे, पण साधारण अशा गोष्टी घडू शकतात. आणि मुख्य म्हणजे दायित्व वाढू शकतं. आता ते कार्यालयीन असेल किंवा घरातलं असेल, पण काहीतरी जबाबदारीमध्ये वाढ होऊ शकते या काळामध्ये. दुसरी आहे मेष रास. 7.5ची सुरुवात असल्यामुळे या काळात जीवनात नवीन नवीन बदल, अनपेक्षित पण नवीन बदल होतील. खर्च वाढू शकेल किंवा नोकरीतील परिवर्तन सुद्धा या काळामध्ये सुचवलं जातं किंवा होऊ शकतं. आणि ह्यांना देखील कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या या लोकांच्या वाढू शकतात. पुढची आहे रास ती म्हणजे कुंभ. 7.5चा अंतिम टप्पा. अनेक वर्षांचे कर्मफळ आता मिळू शकतं. जुनी अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात, असंही फळ आहे याचं. प्रत्येक वेळी काही घाबरूनच जायला हवं असं नाही. त्यानंतर एक आपण पाहूया सिंह रास. आता काय आहे, शनी ढय्या अडीचकी याच्यामुळे आरोग्य, नोकरी आणि आर्थिक बाबी या 3 गोष्टींमध्ये सिंह राशीच्या व्यक्तींनी जरा संयम घेणं आवश्यक आहे, काळजी घ्यायला हवी आहे. अतिधाडस करायचं नाहीये. आरोग्याच्याही बाबतीत औषधोपचार वगैरे वेळेवर करून घेणं आवश्यक आहे. दुसरी आहे धनुरास. तर व्यवसाय, प्रवास आणि आर्थिक व्यवहार यामध्ये विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. व्यवसाय कुठलाही करत असताना अचानक बदल करणं किंवा अनपेक्षित उडी मारणं ह्या काळामध्ये हे शक्यतो टाळावं. विचारपूर्वक निर्णय घ्या आणि नियोजनपूर्ण सर्व कामं करा. तर आता राशींपेक्षा नक्षत्रांचाही महत्त्व आपल्यामध्ये आहे. तर नक्षत्र कुठल्या नक्षत्राच्या व्यक्तींनी सावध थोडंसं पाऊल उचलावं, तर पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती या नक्षत्रातील व्यक्तींनी विशेषतः संयम, प्रामाणिकपणा आणि शिस्त, डिसिप्लिन आपल्या कार्यामध्ये सातत्याने राखण्याचा प्रयत्न करावा. आता या काळामध्ये काय आहे, डूज अँड डोंट्स पैकी चुका कोणत्या टाळाव्यात. साधारणपणे या चुका सगळ्यांनीच टाळणं आवश्यक आहेच, पण या राशीच्या आणि या नक्षत्राच्या लोकांनी विशेष अवधान देणं ते म्हणजे असत्य बोलणं, चहाडी चुगली करणं, फसवणूक करणं,
किंवा वृद्ध, दीन किंवा सेवकांचा, आपल्या हाताखाली जे सेवक असतात त्यांचा अपमान करणं, अन्यायाने पैसा कमावणं विशेष महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या गोष्टी सोडणं विशेष महत्त्वाचं आहे. व्यसनांच्या आहारी जाणं ह्या काळामध्ये अशा जर काही गोष्टी झाल्या तर मग हा काळ थोडा प्रतिकूल होऊ शकतो, म्हणून ह्या गोष्टी टाळाव्यात. त्यानंतर आई वडील, वृद्ध आणि गुरु यांचा अनादर करणं हे मात्र कधीच करू नये, आदर करावा. अशा कर्मांवर शनिदेव विशेष न्याय देतात असं आहे. आता शनी महाराजांना प्रसन्न करण्याचे उपाय. शनी महाराजांना प्रसन्न करणे म्हणजे अशा गोष्टी आपल्या हातून न होऊ देणे, यासाठी त्यांची प्रार्थना करणे आणि आपण आपल्या कर्मामध्ये सुधारणा करणे, म्हणजे शनी महाराज प्रसन्न होतात. तर त्यासाठी काही उपाय आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेले आहेत. तर प्रत्येक शनिवारी किंवा मी तर म्हणेन प्रत्येक दिवशी शं शनैश्चराय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करायचा. त्याच्या आधी ओम किंवा श्री वगैरे आवश्यक नाही, नुसतं शं शनैश्चराय नमः या मंत्राचा तुम्ही जप करा. किंवा हनुमान चालीसा आहे तिचं पठण करू शकता. भीमरूपी अप्रतिम असं स्तोत्र आहे, अत्यंत प्रभावी, तर त्याचं पठण करा. श्री रामनामाचा जप करू शकता किंवा काळे तीळ, उडीद डाळ किंवा आपल्या सामर्थ्यानुसार अन्नदान करू शकता. गरजू, अपंग, वृद्ध आणि हाताखालचे जे विशेष लोक असतात, म्हणजे कामगार वगैरे असतात, त्यांना देखील आवश्यकतेनुसार त्यांची देखील तुम्ही काही पूर्ती करू शकता, मागण्यांची सेवा करू शकता त्यांची. पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालून तिळाच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता. त्याचप्रमाणे दशरथकृत श्री शनी स्तोत्र आहे, अत्यंत प्रभावी. दशरथ महाराजांनी शनी महाराजांची केलेली स्तुती आहे, जे स्तोत्र आपल्या अक्षर ब्रह्म या यूट्यूब चॅनलवर आहे. आज संध्याकाळी सुद्धा ते प्रसारित होणार आहे, तर त्याचं श्रवण मात्र तुम्ही अवश्य करू शकता. 3 मिनिटांचं उभ्या स्तोत्र आहे, पण त्याचं फल मात्र अमाप आहे. नित्य पठण श्रवण करू शकता, दर शनिवारी श्रवण करू शकता दशरथकृत श्री शनी स्तोत्र. तर बघा काय आहे, यथा कर्म तथा फलम. जसं आपलं कर्म आहे ना त्याप्रमाणे आणि त्या पटीत फळ आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे आपला जो अधिकार आहे तो उत्तम कर्म करण्यावर आहे. त्याचं जे काही फळ आहे ते शेवटी आपल्या पूर्व सुकृतानुसार सुद्धा मिळत असतं. त्यामुळे फळावर आपला अधिकार नाही, पण उत्तम कर्म करण्यावर निश्चित आहे. आणि शनी महाराज देखील हेच सुचवतात की सत्कर्म करा, सत्याने जगा आणि संयम ठेवा. या गोष्टी आयुष्यभर आचरणात आणण्याचा प्रयत्न आपण करू शकतो, आपण सगळेच जण. म्हणून शनी वक्री ह्या स्थितीला अजिबात घाबरून जायचा हा काळ नाही, पण स्वतःमध्ये बदल करण्याचा सुधारणा करण्याचा हा काळ निश्चित आहे. चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर येण्याचा हा काळ आहे. जो मनुष्य प्रामाणिकपणे उत्तम कर्तव्य करतो, तसा प्रयत्न करतो, धर्माचं पालन करतो, आई वडिलांची, वृद्धांची सेवा शुश्रूषा करतो, गुरूंचा, मोठ्यांचा आदर करतो आणि ईश्वर भक्ती करतो, त्याच्यावर शनिदेवांची अखंड कृपा निश्चित प्रमाणात होते. तर आता आपण या सगळ्या गोष्टींसाठी एक प्रार्थना करूया की हे शनी महाराज, आमच्या हातून कळत नकळत झालेल्या चुका क्षमा करा आणि आम्हाला सत्य, न्याय, संयम आणि सत्कर्माचा मार्ग दाखवा. शं शनैश्चराय नमः. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.